चला आपण मातलं सुरुवात करतोय आणि देव्या दोन्ही टीम्सला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. ग्रीन सिग्नल. चला दोन्ही टीमचे खरं आता एक्स्ट्रा प्लेयर कासगाव संघाशी इथे आलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल सूरज आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मुकेश तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय रॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बाटची एज हलकीशी आणि मागे गेल्या डॉटने इथे सुरुवात केली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय खरं पहिलं करण सातत्याने पाहायला मिळतो, ज्या नावाने कासगाव संघाला ओळख दिली आहे. कारण तोच बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन सुरुवात जिथे करतोय या स्पर्धेची पहिली षटक. दुसरा बॉल यावेळेस आपण पाहतो लेट कट केला, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता आणि अखेर बॉल सीमा पार आलेला हा खणखणीत चौकार. 4. सूरज भगत पहिला बॉल जिथे डॉट आला त्यानंतर पलटवार केला, चौकार मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑफ करण्याचा प्रयत्न होता. व्ही शेप रिझम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे लॉंग ऑन मधून डिप मधून फिल्डर आले, सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. मुकेश गायकर एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच सातत्याने ओळख राहिली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि कित्येक विक्रम देखील त्यांच्या नावावरती राहिलेत. तेच खेळाडू मैदानात आतमध्ये दाखल होतात. आज ॲज अ आयकॉन म्हणून टीम बनेली संघाच्या वतीने खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅटर पुरस एकदा तयार. समोर करण एक चांगला बॅटल, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, जिथे पाहायला मिळणार आहे. खास करून त्या जोडीने ही स्पर्धा भरवण्यात येते, नेहमीच सातत्याने आपण पाहिलंय. कारण धुळे असतील, सुधीर धुळे यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आहे आणि या नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडांगण आहे, त्याच्यावरती मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिल्यात. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची टो एंडला कनेक्शन होतं, परंतु प्रॉपरली टाइम मॅच करता आला नाहीये. थोडंसं फंबल तर झाले, तर अखेर एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 6 या धावफलकावरती. शेवटचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे, सरळ खेचलाय आणि थेट त्याला फेकून दिलंय सीमा पार. अजून एक बॅट मधून आलेला हा क्लासिकल दर्जेदार षटकार. एक ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 12 या धावफलकावरती. 12 ऑन धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. इनिंग नंबर 1चा खेळ तुम्ही पाहतात करताना प्रगतीपथावरती. 4 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने किती धावा बनतील, काय घडेल, सर्व काही या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 2 चालेल. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय फ्लॅटेड स्ट्रोक आहे. पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड, आणि पहिल्या बॉल वरती ठोकला पठ्ठ्यानं षटकार सीमा पार.
ऍक्शन रिप्लेला पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला लॉफ केला, फ्लॅटेड स्ट्रोक होता आणि ओव्हर द कव्हर्स यावेळेस आपल्याला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 सुरुवात इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते, जिथे करत असताना मुकेश गायकर यांच्या पाठमधून याला इकडे देखील आपण पाहतोय एका हाताने खेळण्याचा प्रयत्न, वन बाउंस सीमा पार. यावेळेस नजाकत बरा स्ट्रोक होता. पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नजाकत आला हा सेकंड इन रो चौकार 4. बावीसावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची सुरुवात जिथे करत असताना टीम बनेली संघ करतोय. एका बाजूला आपण जर विचार केला ऍज अ आयकॉन अक्षय देशमुख खेळतोय, दुसऱ्या बाजूला ऍज अ आयकॉन मुकेश गायकर खेळतात. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल मैदानात आतमध्ये रंगतोय. करा पुन्हा एकदा बॉल होती यार, राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळेस ब्लॉक होलला बॉल टाकण्यात आला. टॉप शॉट इथे पाहायला मिळतो, एक सिंगल ते कम्प्लीट होते. सिंगल वरती थांबावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट. धावफलक जर पोहोचलं 23, 23 धावा धावफलकावरती आहेत. सकाळचा पर्व तुम्हाला पाहायला मिळतो. दिवस क्रमांक 1 ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही स्पर्धा घडते. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिल्याच जरूर. त्याच्यामध्ये खरं मॉन्सून कार्निवल तुम्हाला पाहायला मिळतोय. मॉन्सून ब्लास्ट आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो. रेनी फॉर्मॅट क्रिकेट, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं, ज्यामध्ये फार मजा येते. हो आता फटका चांगला आहे आणि इकडे आता दोन्ही बाजूनी बॅटिंग चालू आहे. एका बाजूनी मुकेश तर दुसऱ्या बाजूनी बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे सूरज भगतची बॅट बोलते आणि अजून एक आलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमा पार सिक्सर षटकार. अक्षय देशमुख वरती करातन प्रहार करतात. परत एकदा बॉल होती यार, पुढचा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल आला. अखेर भरपूर वेळानं हा डॉट येतोय, जिथे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ इथे फटका चांगला आहे, चांगला एक्झिबिशन पाहायला मिळतो. परत एकदा मिसफिल्ड होते आणि अखेर बॉल सीमा पार. अजून एक आलेला क्लासिकल दर्जेदार लेट पंटेड चौकार. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना नाबाद खेळी दोन्ही बॅटर करतात. मैदानात आतमध्ये जोडी लाजवाब आहे. चांगल्या पद्धतीची सुरुवात आपल्या संघासाठी करून देतात. दोन्ही चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. दोन्ही बाजूनी खरं आता एअर स्ट्राईक चालू आहे म्हणतो म्हणेन. 33 धावा, 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आहे. अजून उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच पुकारू का? कोण कोण आहे? तुमचीच आहे ना, तुमची आणि देवगाव टायगर. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम्स विनंती आहे आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती आहे. एका बाजूला राधे 11 कुळगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना देवगाव टायगर्स. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण देखील रिपोर्ट करा. सव्या मॅचच्या दिशेने राज लहाने बॉलिंग मार्कवरती आहेत. एक चांगला खेळाडू म्हणून ओळख आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवरती चौकारांनी सुरुवात करत असताना 1 बाउन्स आला हा गॅप मधून थेट चौकार.
पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. राज यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु अखेर इकडे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 37 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट. पहिले 2 ओव्हर पुढचा विचार केला तर चांगली एअर स्ट्राईक सुरुवात इथे करत असताना टीम बनेली संघाने केली आहे. इकडे भरपूर वरतून बॉल ट्रॅव्हल होतोय. हाफ ट्रॅकर बॉल आहे. 1 बाउन्स देखील मुन्ना सरांच्या माध्यमातून देण्यात आलाय. खेळणे देखील आलेत. वेलकम. रोहित बालेराव इन ऍक्शन मध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. प्रथम रब्बर बॉल क्रिकेट चांगल्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून आणि इथं फटका चांगला पाहायला मिळतोय. इकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड मुकेश यांच्या बॅटमधून ठोकलेला हा क्लासिकल सिक्सर इथे चेक करण्यात येतोय. कराताना चेक करूयात आपण परंतु इथे सरांनी सांगितलं हा चौकार आलाय. येस 1 बाउन्स अगदीच्या बॉलवरती देण्यात आला. इथे पुन्हा एकदा चेक करतात. इकडे चेक करण्यात आला आणि निर्णय आला इट इज अ नो बॉल. कारण की भरपूर वरतून हा बॉल आपण पाहिला. ऑन टोज बॅट्समन देखील खेळले आणि अंपायरच्या माध्यमातून सांगण्यात आला की येस इट इज अ नो बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. भरपूर बाउन्स या बॉलला जरूर मिळाला. अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळालो या बॉलवरती आणि पुन्हा एकदा पुढचा बॉल म्हणजे तुम्हाला फ्री हिट पाहायला जरूर मिळणार आहे. येस पुढचा बॉल फ्री हिटचा कॉल आहे. आता संधी असणार आहे मुकेशकडे. काय बॅटिंग करतात दोन्ही बाजूनी. एका बाजूने जर विचार केला 26 वरती मुकेश खेळतात. दुसऱ्या बाजूला सूरज भगतचा जर विचार केला 21 वरती खेळतात. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. शोधला गॅप लावला मॅप. बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउन्स चौकार 4. त्रेपन्न धावा फलकावरती आहेत. 53. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात तर चांगली केली होती राजनी परंतु तदनंतर थोडस मागणं षटक ठरलंय. येस सर. सर 4 बॉल झाले टोटल. एकदा आपण सांगूयात. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती डॉट 2 बॉल झाले. तिसऱ्या बॉलवरती वाईड आला. तदनंतर षटकार आला. तदनंतर नो वरती चौकार आला आणि आता चौकार. टोटल 4 बॉल झालेत. प्रॉपर्टी खेळताना कॅल्क्युलेशन होतोय. ओके आपण करेक्शन करतोय. जो षटकार आला नव्हता तो चौकार होता. त्याच्यावरती तो नो बॉल होता. ओके
चालेल 3 बॉल झालेत. आपण करेक्शन जरूर करतोय. थोडस टेक्निकल एरर होता त्यामुळे 3 बॉलचे ते खेळ जरूर कंप्लीट झालाय. तीन बॉल आणि 47 धावा फलकावरती आहे. यावेळी ऑर्कलर लेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे देखील एक सिंगल स्ट्राईक रोटेट आणि या दाफलक जम पोहोचलाय 48 धावा दाफलकावरती आहेत. 4 बॉल आता कंप्लीट होतात. आता अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. हाफ ट्रॅकर बॉल आहे. त्याला पुल केलाय आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. टोकला षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड सीमा पार. शेवटचा बॉल अजून उर्वरित 54. 56 धावा दाफलकावरती 54. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. यावेळेस देखील काय प्रॉपर टायमिंगचा वापर केलाय आणि यावेळेस देखील बॅक टू बॅक हिचके मारा बाई. सेकंड इन रो. अजून एक सूरजच्या बॅट मधून लखलखणारा षटकार. साठ धावा दाफलकावरती 60 ऑन बोर्ड. अजूनही या शेवटच्या षटक उर्वरित तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 60 धावा दाफलकावरती 20.00च्या सरासरीनं धावा इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. जिथे कंप्लीट होत असताना अगदी आता ऍव्हरेज नुसार इकॉनॉमिकली बॅटिंग खेळताना मैदानावरती होते. एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाही. काय बॅटिंग करते मी तर म्हणेन. सुरुवात लाजवाब. ही जोडी आता का लाजवाब खेळते मैदानाच्या आतमध्ये. मुकेश आणि सूरज ही जोडी लाजवाब बॅटिंग करते. 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि जिथे धावफलक जम पोहोचले 60 या धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 शेवटचं आणि अंतिम षटक भावेश आलेत. साठ धावा दाफलकावरती 60. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. ठोकला पहिल्याच बॉल वरती सिक्सर षटकार. आज एअर स्ट्राईक थांबायचं नाव घेत नाहीये. काय बॅटिंग चालू दोन्ही बाजूनी. एका बाजूनी सैर तर दुसऱ्या बाजूनी सव्वा सैर आहे. त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानात जातमध्ये करतात. विस्फोटक सुरुवात मैदानात जातमध्ये होते जरूर. टीम बनेली संघाच्या वतीने या स्पर्धेची सुरुवात अशी व्हावी की षटकाराची आतिषबाजी, षटकाराचा पाऊस मात्र पडतोय मैदानात जातमध्ये. हो इथे देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल ते कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय परंतु मिळणार नाहीये. थांबवलाय. सिंगल वरती थांबावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. सुरुवात तर चांगली करते या बनेली संघ परंतु समोर देखील आपण जर पाहिलं तर बलाढ्य संघ कासगाव संघ तो देखील कमी नाही आहे. कारण की दुसरा अजून खेळताना बाजू बाकी आहे. इनिंग नंबर 2 चा देखील खेळ आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळेल. इथे देखील ब्लॉक होलचा बॉल पायामध्ये होता. खोदून काढलाय आणि त्याला स्ट्रेट पोहोचवलंय सीमा पार. आलेला हा चौकार. 4. एकाहत्तर धावा दाफलकावरती आहेत. पुढचा बॉल हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक आहे. उंच तर गेला. फिल्डर मागे जज करतात आणि फक्त राहतील जज करत. बॉल चाललाय सीमा पार. पाहत राहिले तिथे क्षेत्ररक्षक आणि सीमा पार येतोय सिक्सर षटकार.
77 77 धावा धावफलकावरती जोडले गेले. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं आहे. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बॉल तयार. आता देखील लॉफ्टेड स्ट्रोक आहे. इथे देखील काय बॅटिंग चालू आहे. लाजवाब बॅटिंग सूरज भगतच्या बॅट मधून आलेला हा क्लासिकल मॅजिकल इक्वेशन. 83 धावा शेवटचा बॉल आहे आणि वैयक्तिक आपण जर विचार केला 49 धावांवरती घेतोय. शेवटचा बॉल देखील आहे आणि अर्धशतक देखील आपल्या नावावरती करेल का सूरज भगत. शेवटचा बॉल आणि या षटकारानं फिनिश केली पहिली इनिंग. बाट उंचावरती दाखवायचे. अर्धशतक आपल्या नावावरती केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सूरज भगत साठी. काय बॅटिंग केली मैदानात सातमध्ये. विस्फोटक नाबाद खेळीचं प्रदर्शन मैदानात सातमध्ये करतोय आणि प्रत्येकाला या बॅटने उत्तर दिलंय. अर्धशतक आपल्या नावावरती केलंय. फ्रेंच चषक कार्निवल मॉन्सूनचं ब्लास्ट आणि त्याच्यामध्ये बॅटिंग करत असताना काय क्लास दाखवलाय. 13 बॉल फेस करत असताना 55 धावा सूरज भगतच्या बॅट मधून आल्यात आणि प्रत्येकाचा आज मनामध्ये ज्यांनी राज्य केलंय. सूरज भगत काय बॅटिंग केली आहे. इनिंग नंबर 1 चा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 89 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 90 धावांचं लक्ष्य मला मोठं आपल्या समोर पाहायला मिळेल. 90चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. येणारे 24 बॉल आहेत आणि 90 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाला. जाऊया तोपर्यंत टॉसच्या दिशेने जिथे नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. चला दोन्ही टीम्स या. देवगाव टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत राधे 11 कुळगाव. चला देवगाव टायगर्स टॉस साठी आपण लवकर या आणि राधे 11 कुळगाव. चला दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय. देवगाव टायगर्स आणि राधे 11 कुळगाव. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स टॉससाठी कंपल्सरी होणं गरजेचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. कारण की ऑलरेडी आपण शेड्यूल पासून लेट आहोत. प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. प्रत्येकाला वेळ देण्यात आली आहे. राधे 11 कुळगाव आणि देवगाव टायगर्स.
चला टॉस साठी या दोन्ही टीम्स. चला कुणाल राव देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. ते देवगाव टायगर्स म्हटलं तर मुरबाडचा एक दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज जरूर पाहायला मिळेल त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना राधे 11 कुळगाव. चला या कुणाल आपलं देखील स्वागत आहे. कुणाल राव चला राधे 11 कुळगाव टॉस साठी आपण या. चला कुणाल राव देखील आलेत. वेलकम कुणाल. आपलं देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये जिथे देवगाव टायगर्स इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2 पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रेट सुरुवात केली आहे. ईट का जवाब पत्थर से सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. सूरज पाटील आणि राज लहाने ही जोडी आहे की सुरुवात जरूर चांगल्या पद्धतीने मी आधीच म्हटलं होतं की बॅटिंग करत नसताना सेकंड इनिंग मध्ये देखील याच पद्धतीची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की कासगाव म्हटलं तर दादा संघ आहे आणि नेहमीच सातत्याने चर्चेत राहिलेला संघ आहे. त्यामध्ये क्रिकेटमध्ये प्रत्युत्तर पलटवार सर्व काही पाहायला मिळतं. बॉलिंग मागवरती सेफ. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती बॅटची जे मागे गेल्या बॉल फिल्डर चांगल्या प्रकारे यावेळेस बॉल अडवण्याचा प्रयत्न ते केलाय. जरूर डायव्ह मारून ते बॉल जरूर अडवलाय. पाच धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती सेफ. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आहे आणि 5 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सुरुवात केली सूरज पाटील यांनी, परंतु आता राज लहान आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही ओळख आहे, एक चांगला ब्रँड आहे, परंतु आता चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल मैदानात 7 मध्ये सामना जिंकायचा. तर इथे मिस टायमिंग स्ट्रोक मागे विकेट किपर जज करतात. धडक तर झाली होती परंतु अखेर टिपलाय झेल आणि संपलाय खेळ राज लहानेचा. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम कासगाव संघाला. आज कासगाव संघ खेळतोय मिताली 11. नेहमी सातत्याने आपण पाहिलं ज्या नावाने संघ खेळत असतो, परंतु आज अजून एक नाव जरूर जोडलं गेलं वियान 11. मिताली 11 आणि वियान 11 पुरस्कृत आज कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. ऋतिक आल्या 3 नंबर 3 वरती नवीन बॅटिंग साठी. सेफ आहेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली कनेक्शन नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. सूरज पाटील आता स्ट्राईक वरती आहेत. ओव्हर नंबर 1 प्रगती पथावरती आहे. 6 धावा तर दाफलकावरती तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. जुनी खेळताना 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात थोडीशी खडतर राहिली आहे खेळताना बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघासाठी. सूरज पाटील इथे फटका फसलाय की काय, बॉल थांबून आला. अगदी सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, मी तर म्हणेन सेफची. समजलं नाही कशा पद्धतीची गोलंदाजी होती. सूरज पाटीलला देखील अगदी चकित केलं या गोलंदाजी करत असताना सेफने. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. 7 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. 7 ऑन अ बोर्ड आहे. शेवटचा बॉल उर्वरित आहे. शेवटचा बॉल आपटण्याचा प्रयत्न ते केलाय, परंतु अंपायर्स कॉल एज इट इज अ वाईड बॉल. 1 बाउन्स देखील देण्यात आला.
कारण आता चित्र आपण इनिंग नंबर 1 मध्ये देखील पाहिला. ते पहिल्या बॉलवरती 1 बाउन्स, नंतर जेव्हा दुसरा बॉल टाकण्यात आला नो बॉलची घोषणा जरूर देण्यात आली. परंतु ते चित्र देखील इथे पाहायला मिळेल का? 8 धावा फलकावरती येते. 8 ऑन बोर्ड. बॉल तयार. अजून एक फुडून खेळण्याचा प्रयत्न तर केला. आडवा बाटणं फिल्डर मिसफिल्ड होती आणि मिसफिल्डच्या माध्यमातून चौकार मिळतोय. अखेर चौकार आलाय. एक ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 12 धावा फलकावरती. 12 ऑन बोर्ड. एक चांगला बॅटल जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला इनिंग नंबर 1चा जिथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिला 12 धावा तिथे देखील बनल्या गेल्या होत्या आणि आता इनिंग नंबर 2 मध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा बनल्यात. म्हणजे ॲज सेम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खूप गुंगले आलेत खेळताना. ॲज अ आयकॉन तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत, कारण की आज तुम्हाला प्रत्येक संघामध्ये ग्रामीणचे 2 आयकॉन या फॉर्मॅटमधील सर्व खेळाडू पाहायला मिळतील. त्यामध्ये आज खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळालं जिथे बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली मुकेश गायकर यांनी. इनिंग नंबर 1 मध्ये जिथे आयकॉन होते टीम बनेली संघाच्या वतीनं. दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर आता बॉलिंग मार्कवरती अक्कू आलेत. ॲज आयकॉन खेळतात मैदानात आतमध्ये. ओव्हर नंबर 2. स्ट्राईक एंडवरती आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आहे. स्लोअर 1 टाकण्यात आला परंतु त्याला बिरकावून दिलाय आणि पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. टोकला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर शॉर्ट आर्म पुल आणि बॉलला केले सीमारेषा बाहेर गुल. षटकार. यावेळेस देखील आपण पाहतो ओव्हर द कव्हर शूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय आणि अखेर इकडे घडलंय तरी काय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. ऋतिक यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आणि त्या दरम्यान आमचे तेजस ते देखील आलेत. वेलकम तेजस. टँगो इन ऍक्शन मध्ये देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. इराट नंबर 4 वरती तुम्हाला पाहायला मिळेल करण लहाने मैदानात आतमध्ये दाखल होतात. आता एक वेगळं नाव या टेनिस क्रिकेट फॉर्मॅट असू दे किंवा रब्बर बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव आपलं सुरू केलं सातत्याने आपण पाहत आलोय. कासगाव संघ म्हटलं तर नेहमी सातत्याने चर्चेत आणि त्याच्यामध्ये बहुचर्चेत नाव म्हणजे करण लहाने. मैदानात आतमध्ये दाखल होतोय आणि आता इथून पुढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, कारण की अजूनही मॅच कुठे गेलेली नाहीये. हे रब्बर बॉलचं फॉर्मॅट आहे, कधीही बदलू शकते. क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आपण नेहमी म्हणत असतो. परंतु इथे हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतः मुकेश येतात, चूक होणार नाहीये आणि महत्वाची विकेट. धक्का लागत असताना टीम कासगाव संघासाठी सूरज यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक लागत असताना 3रा फलंदाज बाद. अक्षय देशमुख आलेत मैदानात आतमध्ये. न्यू बॅटर. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय फेस करत असताना एक सिंगल स्ट्राईक रोटेट. एका बाजूने मॅच झुकली की काय असं म्हणावं लागेल. प्रयत्न सोडलेत की काय बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघानं. की विकेट्स आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 विकेट्स तुम्हाला पाहायला मिळतात. धावफल एकदम पोहोचलंय 20. 90 धावांचं लक्ष्य. इथून पुढे अजूनही 70 धावा बनवायच्या आहेत खऱ्या. स्लोवर 1 पुन्हा एकदा हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे
अजून एक इथे येते विकेट आणि करण यांना देखील परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का लागत असताना टीमला. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित द्या. लास्ट बॉल. हाफ ट्रॅकर होता. इकडे देखील अंपायर्स कॉल होतोय व्हाईट बॉल. वन बाउन्स इथं देखील देण्यात आलाय. भरपूर वरतून हा बॉल ट्रॅव्हल होतोय. पाच सिग्नल येतोय. व्हाईट बॉलचा कॉल. वन बाउन्स देखील देण्यात आलाय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. बॉल तयार. ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट होतोय आणि दाखल जम पोहोचलाय 21-21 जावा. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट. अजूनही 69 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम मिताली 11 वियान 11 कासगाव संघासाठी. येणारे 12 बॉल आणि 69 धाब्यांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये. 69चं टार्गेट अजूनही बाकी आहे. उंच पुरा असं शिखर आहे. आया झालेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल बॅटरपासून भरपूर दूर. पास कॉल होतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे जरूर मिळेल. सुरुवात तर केली आहे. अजूनही 68 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. अक्षय देशमुख कित्येक कारनामे त्याने केलेत आणि हे कारनामे करून दाखवेल का? स्वतःवरती विश्वास ठेवणं आता फार गरजेचं करू शकतो आणि ते करून दाखवावं लागेल मैदानात 7 मध्ये. भावेश आणि राजन अक्षय ही जोडी आता मैदानात 7 मध्ये. प्रत्येक बॉलवरती अगदी षटकारानं सुरुवात करावी लागेल परंतु इथे अपील येते आणि यस विकेटचं बटन. बॅटचे एज अँड गॉन. क्लीन बोल्ड झाल्यात आणि परतावा लागेल इथे मैदानाचा बाहेर अक्षय देशमुख यांना. क्या बात आहे. काय फटका ऑन अ टोस फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. एका पायावरती बॉडीला बॅलन्स केलं आणि त्याला थेट बॉलला फेकून दिले सीमा पार. आलेला हा ओव्हर द पॉइंट ठोकलाय सिक्सर. क्या बात आहे. काय फटका आहे. नजाकत बराचसा स्ट्रोक. फक्त पाहतच राहावं. त्याच पद्धतीची बॅटिंग करतोय. लेट आले परंतु थेट आलेत. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील हा डॉट येतोय. पुन्हा वेगाने बॉल टाकण्यात आलाय. आयाच बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. अजून इथून पुढे जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणावं लागेल की काय. बॉल तयार. अजून एक सिंगल स्ट्राईक रोटेट. भावेश स्ट्राईक एंड वरती जातील. फक्त औपचारिकता मित्र म्हणत शिल्लक आहे कारण की पूर्णपणे आता मॅच एका बाजूला झुकली असं म्हणायला हरकत नाहीये. टीम बनेली संघाच्या वतीनं. काय बॅटिंग केली होती. बॅटिंग करत असताना इनिंग नंबर 1 मध्ये जिथे 90 धावांचं लक्ष उभारण्यात आलं. काय जोडीने बॅटिंग केली.
फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आणि 22च्या बट मधून थेट सीमा पार ठोकलेल्या बट मधून षटकार. अजून एक फुल टॉस त्याला कन्वर्ट केला यावेळेस. अजून एक आपण पाहतोय डॉट येतो आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट. 35 धावांवरती आहेत. शेवटचा षटक आता उर्वरित आहे. 6 बॉलचा खेळ बाकी तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन आलेत ओव्हर नंबर 4. चला देवगाव टायगर्स आपण रेडी राहा. टॉस जिंकलाय आणि निर्णायक आमच्यापर्यंत पोहोचवा. कुणाल पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे डॉट आलाय. आज मध्ये फक्त औत्साहिक शिल्लक. एका बाजूने पूर्णपणे मॅच जिंकली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की पूर्णपणे 90 धावांचं लक्ष परण्यात जरूर आलाय. इकडे देखील आपण पाहतोय एक सिंगल तुम्हाला जरूर पाहायला मिळते. पूर्णपणे मॅच सोडली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 to go. लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल जरूर ऍड करण्यात येते. शेवटचे 2 बॉल. चला कुळगाव संघ निर्णय काय? टँगो देवगाव संघ टॉस जिंकलाय. लोअर फुल टॉस बॉल मागे गेला. बॉल इथे देखील येतोय डॉट. सामना इथे जरूर फिनिश होतोय आणि सामना जिंकलाय टीम बनेली संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टफलक टीम कासगाव संघ चांगला खेळ तुमचा देखील राहायला हरकत नाहीये. करण टीम चांगल्या पद्धतीचा खेळाताना खेळ दाखवलाय तुम्ही देखील. तुमचा देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि जरूर भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल नेक्स्ट मॅच साठी. बेस्ट ऑफ लक टीम बनेली संघ. मिताईल 11 आणि वियान 11 कासगाव संघ कॅप्टन पण विनंती आहे अजून कबड्डीची भेट द्या. सुधीरला कॉन्टॅक्ट करा. लाल्या इन ऍक्शन मध्ये आज खेळताना पाहायला मिळेल.
आपलं देखील स्वागत प्रशांत.